नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. ओमकार नावाचा एक साहसी तरुण तो समुद्रकिनारी जहाज सफरीसाठी निघाला. तर तो असंच समुद्र सफारीसाठी करताना त्या वादळ आलं आणि त्या वादळात त्याची नाव हेलकावू लागली आणि ती पाण्यात ती तुटली आणि ओमकार पाण्यात पडला. ओमकार पशी लाईफ जॅकेट होतं, त्याच्यामुळे तो पोहत पोहत समुद्र किनाऱ्यावर आला. तर तिथे तिथे एक निर्जन बेट होतं. मग त्याला वाटलं की आता आपलं कसं होणार. मग त्याने विचार केला की आपल्याला देवाने ह्या वादळ वाऱ्यातून वाचवलंच आहे, तर तोच पुढचं आपलं सारं काही बघेल. मग त्याने स्वतःसाठी एक झोपडी तयार केली. आता पावसाळा दिवस होते, त्याच्यामुळे त्याने एक झोपडी तयार केली व तो तिथे राहू लागला. कंदमुळं फळं खाऊन जगू लागला आणि त्याने विचार केला की आपण जर कोणाचं वाईट केलं नाही तर देव आपलंही वाईट होऊ देणार नाही. मग तो असेच काही दिवस राहिल्यानंतर अचानक वादळ पाऊस खूप मोठा पाऊस पडू लागला व जोरात विजा पडू लागल्या. मग एक वीज येते आणि त्याच्या झोपडीवर पडते. तो झोपडीच्या बाहेर असतो. मग तो वाचतो, तरी पण झोपडी जळालेली पाहून म्हणतो, हे ईश्वरा, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग तू माझ्याच बाबतीत असा निर्दयी का बनतो आहेस? मी असं काय केलं आहे तू त्याची शिक्षा देतोयस? मग तितक्यात काय झालं, वरून एक विमान आला आणि तेथे 2 प्रवासी खाली उतरले व त्यांनी म्हटले की आम्हाला लांबून खूप आम्हाला धूर दिसला आमच्या दुर्बिणीमध्ये आणि आम्हाला वाटलं की कोणीतरी संकटात आहे, म्हणून आम्ही इथं तुला वाचवायला आलो आहोत. तर त्यालाच आपली चूक समजली की आपण ईश्वराला नाही नाही ते बोललो, पण आपल्याला ईश्वराने वाचवण्यासाठीच हे 2 माणसं पाठवलेली आहेत. सो फ्रेंड्स, आपल्यावरही अशीच वाईट परिस्थिती आली की आपण ईश्वराला दोष देत बसतो, आपला आत्मविश्वास गमावून बसतो. तर तसं न करता ईश्वर जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. त्याच्यात ही आपलं काहीतरी हित लपलेलं असतं. म्हणतात ना, बिना दबाव के हिरे का निर्माण नहीं होता. तसंच म्हणजे आपल्यावर वाईट परिस्थिती त्याने दिली तर त्याला आपल्याला एक हिरा बनवायचं असतं. त्याला कडून आपल्याला सकारात्मक विचार देऊन आपल्याला एक कणखर व्यक्ती बनवायचं असतं. आणि तुम्हाला ही स्टोरी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि वाईट परिस्थिती आली तर न घाबरता ईश्वराचं चिंतन करा, जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जाईल. ही स्टोरी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक थॉट्स तुमच्यापर्यंत येत राहील आणि आपणही आपल्यातल्या विचाराच्या प्रकाशावर आपणही चमकू.